हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 सुरू केलेला आहे. टॉपिकचं नाव आहे प्रदूषण. पहा, यामागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलेली होती आणि दोन संकल्पना मी तुम्हाला समजून सांगितलेल्या होत्या. एक म्हणजे प्रदूषण, दुसरं म्हणजे प्रदूषके म्हणजे काय, जैविक घटक कोणाला म्हणायचं आणि अजैविक घटक कोणाला म्हणायचं. इयत्ता 10वीमध्ये गेल्यानंतर किंवा 9वीमध्ये गेल्यानंतर पुन्हा हे तुम्हाला सगळं अभ्यासायला आहे. सो आत्ताच क्लिअर करून घ्या प्रदूषण म्हणजे काय. तर पहा, प्रदूषण म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे कोणत्याही पदार्थाचे अथवा वस्तूचे दूषितीकरण होणे याला आपण प्रदूषण असं म्हटलं होतं. पहा, त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देखील सांगितलेलं होतं. आपण एका चांगल्या ठिकाणी गेलेलो आहोत, म्हणजे जंगलात वगैरे गेलेलो आहोत किंवा समुद्रकिनारी गेलेलो आहोत, जिथं गर्दी नसलेला समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणची हवा आणि कम्पेअर टू आपल्या सिटीमध्ये वाईमध्ये असणारी हवा, दोघांमध्ये फरक असतो. तिथली जी हवा असते ती आपण म्हणतो शुद्ध हवा आहे आणि इथली जी आहे ही प्रदूषित हवा आहे. मग प्रदूषण कोणाला म्हणायचं तर प्रदूषण म्हणजे काय, पर्यावरणामध्ये होणारा अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल, त्याला आपण प्रदूषण असं म्हटलं होतं. म्हणजे प्रदूषण म्हणजे काय तर जो नको असलेला आणि जो हानी करणारा जो बदल होतो पर्यावरणामध्ये त्याला आपण प्रदूषण असं म्हटलं होतं. आणि प्रदूषण ज्या घटकांमुळं होतं त्याला आपण प्रदूषके असं म्हटलं होतं. मग प्रदूषके काय काय करतात तर प्रदूषके हे परिसंस्थेवर परिणाम करतात. आता परिसंस्था कशाशी मिळून बनते हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. परिसंस्था ही मुख्यत्वे करून दोन घटकांची मिळून बनते. एक म्हणजे जैविक घटक आणि दुसरे म्हणजे अजैविक घटक. या दोन घटकांची मिळून परिसंस्था बनते. त्या परिसंस्थेच्या कार्यात अडथळा आणणारे आणि जैविक आणि अजैविक घटकांवरती परिणाम करणारे जे घटक असतात त्यांना प्रदूषके असं म्हटलं जातं. पहा, प्रदूषण, पोल्युशन, पहा हे दोन संकल्पना आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. पोल्युशन आणि प्रदूषके म्हणजे त्याला काय म्हणतात ज्याच्यामुळं प्रदूषण होतं त्यांना पोल्युटंट्स असं म्हटलं जातं. लक्षात आलेलं आहे दोन्ही सुद्धा संकल्पना. आता पहा, आज जो काही आपण पॉईंट पाहणार आहोत, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पाहणार आहोत, ज्याचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे हवा प्रदूषण. पहा, तुम्ही इयत्ता 5वीपासून शिकत आलेला आहात. प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार देखील तुम्हाला माहिती आहेत. कोणकोणते आहेत हवा प्रदूषण असेल, मृदा प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, अशी विविध पद्धतीची प्रदूषणांची उदाहरणं तुम्हाला माहीत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाच्या प्रदूषणाचा अभ्यास करणार आहे, ते म्हणजे हवा प्रदूषण. आता हवा प्रदूषित होते किंवा हवा प्रदूषित आहे किंवा हवेचे प्रदूषण झाले असं आपण कधी म्हणतो. पहा, जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, आपण जर का पाहिलं की मोठमोठ्या सिटींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे चाललेल्या असतात, गाड्यांचा धूर असतो. मग त्या गाड्यांच्या धुरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विषारी वायू असतात, धुलीकण असतात, धूर असतो, आणखीन काही विषारी घटक असतात. या सगळ्या घटकांमुळे होणारं जे प्रदूषण असतं त्याला आपण काय म्हणतो तर हवा प्रदूषण असतं. हवा प्रदूषण असं म्हणतो. जेव्हा हे सगळे विषारी वायू, हे धुळीकण, हे घाण सगळी हवेत जेव्हा मिसळली जाते तेव्हा ती हवा शुद्ध न राहता ती कशी होते, अशुद्ध होते. म्हणजेच त्या ठिकाणी आपण हवेचं प्रदूषण झालं असं म्हणतो. सो हवा प्रदूषण म्हणजे आपण काय लिहूया तर विषारी वायू. हवा प्रदूषण म्हणजे विषारी वायू, धूर, धुलीकण, इतर विषारी घटक, यामुळे हवा दूषित होते किंवा हवेचे दूषितीकरण होते किंवा हवा दूषित होणे, यामुळे हवा दूषित होणे यास असं म्हणूयात आपण, म्हणजे ती जास्त व्यवस्थित वाटेल, हवेचे प्रदूषण असे म्हणतात किंवा हवा प्रदूषण असे म्हणतात. पहा, ही झाली व्याख्या. व्याख्या काय सांगितली पहा,
विषारी वायू. आता विषारी वायू कसे कसे बाहेर पडतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे धूर, धूलिकण, इतर विषारी घटक यामुळे हवा दूषित होणे यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. पहा, हे जे काही हवेचे प्रदूषण आहे बाळांनो, हे मुख्यत्वे करून 2 कारणामुळे होतं. एक म्हणजे नैसर्गिक कारणे आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित कारणे. आता नैसर्गिक कारणे म्हणजे काय, तर निसर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना होत असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या आपत्ती होत असतात, त्याला आपण नैसर्गिक कारणे म्हणतो. तर मानवनिर्मित कारणे म्हणजे कोणते, तर मानवनिर्मित पर्यावरण. त्यासाठी आधी तुम्हाला नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण हे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. पहा, नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, तर हवा, पाणी, मृदा किंवा याला सगळ्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक पर्यावरण. तर मानवनिर्मित पर्यावरण म्हणजे काय, तर मानवानं निर्माण केलेलं पर्यावरण किंवा मानवानं तयार केलेलं एक प्रकारचं एन्व्हायरमेंट, त्याला आपण काय म्हणतो, तर मानवनिर्मित पर्यावरण म्हणतो. मानवनिर्मित पर्यावरण म्हणजे काय आहे, तर मोठ्या मोठ्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, कंपन्या आहेत, मोठमोठे मॉल आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या तयार केलेल्या आहेत, हे जे काही सगळं आहे याला मानवनिर्मित पर्यावरण म्हणतात. आता हे पर्यावरण त्या कारणांमुळे नैसर्गिक पर्यावरणाची हानी होते, ती नैसर्गिक कारणे असतात. आणि मानवनिर्मित पर्यावरणाची हानी त्याच्यामुळे होते, ती मानवनिर्मित कारणे असतात. आपण काय पाहतोय, तर हवा प्रदूषण 2 मुख्य कारणांमुळे होते. एक म्हणजे नैसर्गिक कारणे आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित कारणे. आता त्यातील आपण पहिलं पाहूयात नैसर्गिक कारणे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या नैसर्गिक कारणामुळे हवा दूषित होते. तर आपण 1 बाय 1 पाहणारे. पहा, नैसर्गिक एक म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. पहा, आता तुम्हाला माहिती आहे ज्वालामुखीचा उद्रेक ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय होतं, यामधून मोठ्या प्रमाणात घनरूप, वायुरूप, स्थायूरूप अशा पद्धतीची कचरा बाहेर टाकला जातो. कसला हो, तर घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप कचरा या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर टाकला जातो. आणि हा बाहेर टाकला गेलेला कचरा कुठं मिसळतो, पुढं हवेमध्ये मिसळतो. कचरा बाहेर टाकला जातो. आता या कचऱ्यामध्ये काय काय असतं, तर या कचऱ्यामध्ये एक म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कोणकोणते विषारी वायू असतात, कार्बन डायऑक्साईड, दुसरं सल्फर डायऑक्साईड SO2, सल्फर डायऑक्साईड. त्याच्यानंतर आणखी हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन सल्फाईड म्हणजे काय हो, तर H2S आणि काही धूलिकण असतात किंवा विषारी धूर असतो, हे बाहेर टाकले जातात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून घनरूप, वायुरूप, द्रवरूप कचरा बाहेर टाकला जातो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विषारी वायू असतात. कोणकोणते, कार्बन डायऑक्साईड असतो, सल्फर डायऑक्साईड असतो, हायड्रोजन सल्फाईड असतो, काही धूलिकण असतात. हे हवेमध्ये मिसळतात आणि त्याचं पुढं रूपांतर कशामध्ये होतं, हवेच्या प्रदूषणामध्ये होतं. आता पहा, आपण दुसरं कारण पाहूयात, ते म्हणजे ते देखील खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे भूकंप. पहा, ज्या वेळेस भूकंप होतो, तुम्ही भूकंप ऐकून, बातम्यांना वाचून किंवा स्वतः देखील अनुभवलेला असेल. ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी तर होतेच. जर का भूकंपाची तीव्रता जास्त असेल त्यावेळेस काय होतं, भूकंप होतं म्हणजे काय होतं, धर्मीकंप होतो. जमीन काय होते त्या ठिकाणी, हादरते. जर मोठी तीव्रता असेल तर जास्त प्रमाणामध्ये काही ठिकाणी इमारती कोसळतात, मोठमोठ्या प्रमाणावर घरांची हानी होते. हे जेव्हा होतं तेव्हा पृथ्वीच्या आतमध्ये जे काही असणाऱ्या विषारी वायू आहेत ते बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ हे काय होतं, एकत्र मिसळलं जातं आणि ते हवेमध्ये मिसळतं. आणि त्याचाच पर्याय पुढं काय होतं, परिणाम म्हणजे हवेचे प्रदूषण होते. काय होतं भूकंपामध्ये, तर भूकंपामुळे
पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू आणखी काय आणि पाण्याची वाफ हवेत मिसळतात. म्हणजे दोन्ही पण हे कसे झाले, विषारी झाले. त्यामुळे काय होतं, हवेचे प्रदूषण होते. तिसरं जे नैसर्गिक कारण आहे ते म्हणजे वावटळी आणि व धुराची वादळे, किंवा आपण याला चक्रीवादळे असं देखील म्हणू शकतो. धुराची वादळे. पहा, जेव्हा चक्रीवादळ येतं तेव्हा काय होतं, मोठ्या प्रमाणात वादळ सुटल्यानंतर वेगवेगळे जे काही धूर आहे, धुलीकण आहे, हे सगळे काय होतं, हवेमध्ये मिसळलं जातं. म्हणजे जी स्वच्छ हवा आहे ती कशी होते, दूषित होते. म्हणजे आपण इथे काय लिहूयात, वेगवेगळे परागकण, माती, धुलीकण, मोठ्या प्रमाणावरील कचरा, मोठ्या प्रमाणात कचरा, हे सगळं काय होतं, हे हवेतील वातावरणामध्ये मिसळते. वातावरणामध्ये मिसळते आणि त्यामुळं पुढं काय होतं, तर पुढं हवेचे प्रदूषण होते. पहा, आणखी आपण काय सांगू शकतो, तर चौथं म्हणजे काही वेगवेगळ्या पद्धतीचे सूक्ष्मजीव असतात. त्यामुळं देखील काय होतं, तर हवेचे प्रदूषण होतं. पहा कशा पद्धतीनं, सूक्ष्मजीव, काही जीवाणू असतील, काही सूक्ष्मजीव असतील जे हानिकारक असतात, आणि काही सूक्ष्मजीवांची बीजाणू असतील, काही सूक्ष्मजीवांचे बीजाणू, यामुळे देखील काय होतं, हवेचे प्रदूषण होते. पहा, आणखी आपण पाचवं कारण पाहूयात. काय आहे नैसर्गिक कारण, ते म्हणजे मोठमोठ्या प्रकारचे वनवे किंवा जंगलांना आग लागते. पहा, तुम्हाला माहिती आहे की नाही, जंगलांना आग लागते तेव्हा काय होतं, त्या आगीमुळं मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो, आणि तो धूर कसा असतो, विषारी धूर असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे धुलीकण असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वायू बाहेर पडतात. तो जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो हा पुढं हवेमध्ये मिसळतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, हवेचे प्रदूषण होते. वेगवेगळे विषारी वायू, विषारी धूर, धुलीकण, त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड असेल, यासारखे रासायनिक वायू हवेमध्ये मिसळतात. काय होतं, पर्यायानं हवेचं प्रदूषण होतं. पहा, सगळ्यात पहिलं आपण पाहिलं नैसर्गिक कारणे कोणकोणती आहेत. एक म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, दुसरं भूकंप, तिसरं वावटळी, मोठमोठी चक्रीवादळं असतात किंवा धुळीची वादळे असतात, त्यानंतर काही सूक्ष्मजीव आहेत, आणि पाचवं आपण पाहिलं तर वनवे. ही झाली नैसर्गिक कारणे. या सर्व नैसर्गिक कारणामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. आता आपण पाहणार आहोत मानवनिर्मित कारणे कोणकोणती आहेत. दुसरं पाहणार आहे आपण मानवनिर्मित कारणे. पहा, मानवनिर्मित कारणांमध्ये सगळ्यात पहिला आहे इंधनांचा वापर. आता कोणकोणत्या पद्धतीची इंधने वापरली जातात, तर पहा, आपण कोणकोणतं वापरतो, LPG गॅस असेल, पेट्रोल असेल, दगडी कोळसा असेल, लाकूड असेल, यांचा आपण वापर करतो की नाही. यांच्या वापरामुळे काय होतं, तर यांच्या सततच्या ज्वलनामुळं काय होतं, त्या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, आणखीन
आणखीन आपण काय सांगू शकतो, हायड्रोजन सल्फाईड, त्यानंतर जी काही घातक विषारी वायू आहेत आणि काही शिशांची संयुग आहेत ही काय होतात तो बाहेर टाकली जातात. आता ती बाहेर टाकल्यामुळं काय होतं, ती हवेत मिसळली जातात आणि हवेत मिसळल्यानं पर्यायानं काय होणार आहे, त्याचा हवेवरती दुष्परिणाम होणार आहे. हवेवरती दुष्परिणाम होणारे म्हणजेच हवेचं प्रदूषण होणार आहे. पहा कोणकोणती आपण इंधनं वापरतो, तर कोळसा, काय सांगितलं, रॉकेल, पेट्रोल, LPG गॅस, यामधून यांच्या सततच्या ज्वलनाने काय होतो, तर त्याच्या सततच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड, CO2 हे लक्षातच ठेवायचं. जे घातक विषारी वायू आहेत ना ते तुम्ही लिहिले की तुम्हाला आज मिळणार. CO2 सल्फर डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, आणखी काही शिशांची संयुग असतात ही बाहेर टाकली जातात. शिशांची संयुगे हवेत मिसळतात आणि त्यामुळे काय होतं, तर हवेचे प्रदूषण होते. हे झालं पहिलं मानवनिर्मित कारण. दुसरं आहे पहा औद्योगिकीकरण. मोठ्या प्रमाणावरती झालेलं औद्योगिकरण म्हणजे त्याला काय म्हणतात तो, तर इंडस्ट्रियलायझेशन. आता औद्योगिकरणामुळे काय होतं, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काही ना काहीतरी सतत प्रोडक्शन चालू असतं. त्याच्यामध्ये काय होतं, प्रचंड प्रमाणात कारखान्यांमधून धूर बाहेर पडतो. धुराबरोबर विषारी वायू असतात, विषारी सांडपाणी असतं. हे जे काय होतं हे हवेमध्ये मिसळलं जातं आणि त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होतं. विविध प्रकारच्या कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात धूर, विषारी वायू, वेगवेगळ्या पद्धतीचे गॅसेस असतात. आणखी काय म्हणू शकतो आपण, सांडपाणी आहे, त्यातून बाहेर पडणारे काही विषारी द्रव्य आहेत हे बाहेर पडतं आणि हे हवेतील वातावरणामध्ये मिसळल्यामुळे हवेचे प्रदूषण होते. हे झालं दुसरं मानवनिर्मित कारण. आता तिसरं आपण पाहणार आहे. तिसरं आहे ते म्हणजे अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट. अणु ऊर्जा निर्मिती आणि व अणुस्फोट. पहा आता अणुऊर्जा निर्मिती, पहा ज्यावेळेस अणुऊर्जेपासून ऊर्जा निर्मिती केली जाते तेव्हा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अणुविखंडन प्रक्रियेमध्ये मोठमोठ्या पद्धतीचे रेडिओएक्टिव्ह मटेरियल्स असतात, किरणोत्सारी पदार्थ असतात, यांची रिॲक्शन होते. अशा वेळी जर का चुकून काही लिकेज झालं तर ते जे काही किरणोत्सारी पदार्थ आहेत हे हवेमध्ये मिसळले जातात आणि ते हवेमध्ये मिसळल्यामुळे त्याचा दूषित परिणाम किंवा त्याचा घातक परिणाम हवेवर तरी होतोच. हवेचं तर प्रदूषण होतंच आणि हवेचं प्रदूषण झाल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीच्या रोगांना तिथं सामोरं जावं लागतं. दुसरं आहे ते म्हणजे अणुस्फोट. आता पहा अणुस्फोट म्हणजे अणुबॉम्ब निर्मिती आणि अणुस्फोट केले जातात. ते देखील त्याच्यामुळे देखील काय होतं, हवेचे प्रदूषण होतं. कोणकोणती आहे तो, तर अशा पद्धतीची उदाहरणे. तर पहा ज्यावेळेस केंद्रातून युरेनियम, प्लुटोनियम
नावं लक्षात ठेवायची बरं का, महत्त्वाची आहेत. प्लुटोनियम, रेडियम अशा पद्धतीचे किरणोत्सारी पदार्थ हवेत मिसळले जातात आणि त्यामुळे हवा प्रदूषण होते. हवा प्रदूषण होते. पहा, आणि जेव्हा स्फोट होतो त्यावेळी देखील अशा पद्धतीचे घातक आणि विषारी पदार्थ हवेमध्ये मिसळले जातात. घातक व विषारी वायू गळतीमुळे हवा प्रदूषित होते. घातक पदार्थ म्हणजे युरेनियम, प्लुटोनियम, थोरियम, रेडियम यासारखे घातक पदार्थ जेव्हा हवेमध्ये मिसळतात हवेचे प्रदूषण होते. हवेचे प्रदूषण झाल्याने त्यामुळे काय होतं, वेगवेगळ्या पद्धतीचे श्वसनासंबंधीचे आजार होतात. वेगवेगळ्या पद्धतीचे श्वसनासंबंधीचे आजार झाल्यामुळे काय होतं, श्वसनाला त्रास होतो. ब्रिदिंगमध्ये काय होतं, प्रॉब्लेम होतात. त्याच पद्धतीने डोळ्यांची जळजळ होते. डोळ्यांची जळजळ डोळ्यांना जी काही जळजळ होते त्यामुळं डोळ्यांची दृष्टी देखील कमी होऊ शकते. आणखी काय होऊ शकतं, काय होतं तर आणखी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर देखील होऊ शकतात. हे जे काही घातक पदार्थ आहेत की जे अणुऊर्जा निर्मिती केंद्रातून बाहेर पडतात त्यामुळं अशा पद्धतीचे घातक परिणाम आपल्या मानवी शरीरावरती होऊ शकतात. सो लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे हो, हवा प्रदूषण म्हणजे काय तर विषारी वायू, धूर, धूलिकण किंवा इतर विषारी घटक यामुळे हवा दूषित होणे याला हवा प्रदूषण असे म्हटले जाते. आणि हवेचे प्रदूषण हे मुख्यत्वे करून 2 कारणांनी होते ते आपण पाहिलं. एक म्हणजे नैसर्गिक कारणे. नैसर्गिक कारणे एकूण 5 आहेत. एक म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक, दुसरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे भूकंप, तिसरं वेगवेगळ्या पद्धतीची वादळे, चौथं वनवे आणि 5वं वनवे म्हणजे आग लागणे, वनवा पेटणे. नाहीतर वनवे म्हणाल, वनवे 2 वे तसलं नाही. आणखी 5वं आपण काय पाहिलं, सूक्ष्मजीव. ही झाली नैसर्गिक कारणं हवा प्रदूषित होण्याची. त्यानंतर आपण पाहिलं मानवनिर्मित कारणे कोणती आहेत हवा प्रदूषित होण्याची. मानवनिर्मित कारणे कोणती आहेत, एक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या इंधनांचा वापर, त्यानंतर दुसरं म्हणजे औद्योगिकरण आणि तिसरं म्हणजे अणुऊर्जा निर्मिती आणि अणुस्फोट. हे तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकताय. आणि इथं आपण हवा प्रदूषण हे कशामुळं होतं, कोणत्या कारणांमुळं होतं हे पाहिलेलं आहे. आपण थांबूयात.